कसली भाजी केली बापरे. नाही ते उरकायला हे दोन बायाची करायचं टेन्शन आलं बाकी झालं का ओके केलं. आता आपल्याला करावंच लागतं. इकडे इकडे आले आले. आता वाजल्यात 5 आणि 5 वाजेपर्यंत आईचं ह्यांचं काय काय झालंय तुम्हाला दाखवते. चला 5 वाजायला आमच्या मावशीनी आईनी आणि मामाच्या आईनी काय काय केलंय तुम्हाला दाखवते. काय काय केलं ग. किती वाजता उठली. कितला उठली. 3 वाजता उठल्या तर तिघी जणी. रात्रभर झोपले नाही. त्यानं झोपला होता किती वाजता. 1 वाजता तरी झोपली आहे ना. मावशी कुरड्या ती कुठे ठेवल्या ग. भात झाला. कुरड्या. गुरुवाईला साडी आणली माझ्या मैत्रिणीनं. गुरुवाई केलं ना तर मग गुरुवाईला साडी आणायची असते. तर आमची गुरुवाई दावती तुम्हाला. थांबा आधी तर साडी कशी आहे सांगा. ही गुरुवाईला साडी छान आहे ना ते. तर हे आमच्या गुरुवाई बांगड्या भरतात त्या गुरुवाई. बरं मस्त आहे ना. छान आहे एकदम. बाहेर काय काय चाललंय जाऊ तुम्हाला. आणि आमच्या उषाबाई आल्यात बरं का. काय करते आता तुम्ही म्हणताल परत ना उषाबाई कुठे आहे टाका. आणि इकडे ठमू आमची काहीतरी करते या. उभा राहूनच बटाटा परतायचा चाललाय. अश्विनी तिकडे शेंगदाणा बारीक करते. पोळ्या झाल्या बाईन त्या बाहेर गेल्या आता. पल्लवीन त्या सगळ्या तिकडे निवात भरून ठेवल्यात. सीधा आमचं झाडून काढतंय. जेव मामाच्या माझी रात्री 3 वाजता उठली आहे. जेव तिकडे दोन
नाही काय पाऊस येऊ दे की ग आता येऊ दे काय नाही आपण आज बसू पण येऊ दे पाऊस हा येऊ द्या संध्याकाळी मस्त किती गार काय नाही नुसता पाऊस येणार आहे मोबाईल आधी गुळा लांब ठेवता का टिपक पडायला लागले पडते काय पाडते ती उचलून जरा पाय पाडते सांगितलंय ना दिलेल्या सुरेश त्याच्या सुना मम्मी हाय बाबांना ना पाहिजे होता आता कुठे गपचूप घरात बसले कसं वाटतंय पाऊस आला आनंद वाटतोय फक्त वाटायचं वारा येऊ नये आणि खरंच नाही वारा आलं पहिल्यांदा भीती वाटली आणि रवी शिंदे पाऊस घेऊन आले वाऱ्यासारखा आला पाऊस घेऊन आला नाही लय काम करत होती सगळी पाऊस म्हणलं सण 5000 व्हायचं आज तर तरी निवडून आले ना अरे काय तू तरी माझी झाली नाही म्हणत मी आनंद झाला सगळ्याला पावसाला ढगाला का आनंद आश्रित का ढगाचे ढग रडतोय काकीकडे नेऊन ठेवलंय काय ग
मैं टाकली वर का मैं टाकली 51 रुपये रेशमा बाळाला काकाला घेतल्यावर पैसे द्यायचे असतात हो नानी नानी मैं टाकली 51 रुपये बाईनी बी टाकली तर आमच्या बाईनी बी आणली डोळ्या गाव तसं करतोय पैसा मागतोय आता दीपा म्हणणार वहिनी नानांना बघितलं लय भारी वाटलं दीपा म्हणणार वहिनी नानांना बघितलं लय भारी वाटलं म्हणणार Bye.
तुम्हाला आमच्या गावाला येऊन? हा मागणं कसलं उठलंय आभाळ. येऊन द्या. काय नाही एवढं शेजवार लावलंय ते बघावतोय पावसाला. इतकं काळ झार आभाळ आले ना लय. नमस्कार सगळ्यांना. एकदा पाऊस येऊन गेला आणि आता परत आभाळ आलंय. भारी वाटतंय की म्हणजे बाण लाटायला चालू केलं की पावसाने सुरुवात केली. छान वाटतंय. आभाळ भरून आलंय मस्तपैकी. सगळे आत गेल्यात मैत्रिणींना पावसामुळे. आतमध्ये सगळं गर्दी चालली आहे कारण का बाहेर आहे ना सगळं ओलं झालं होतं सगळं.